या लढ्याचं नेतृत्व करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार राजू शेट्टी, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून कोल्हापूर जिल्ह्यापासून ते वर्ध्यापर्यंत साथ देण्यासाठी उत्सुक असणारे आणि क्रियाशील असणारे काँग्रेस पक्षाचे नेते माननीय सतेज पाटील, हा लढा वाळवे तालुक्यात खंबीरपणानं उभा करण्याचं काम त्यांनी केलं. ते कॉम्रेड धनाजी गुरव, बीजी पाटील या कार्यक्रमासाठी मुद्दामून आवर्जून उपस्थित असणारे कॉम्रेड भारत पाटणकर साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक PR पाटील दादा, देवराज पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शिवसेनेचे प्रमुख अभिजित पाटील, मनसेचे आमचे तरुण कडमदार सहकारी तानाजीराव सावंत, गिरीश फोंडे, दीपक लाड, इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर शहराचे अध्यक्ष नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, तालुक्याचे सभापती उदयसिंह पाटील, CB पाटील साहेब, रणजित पाटील, कुंडलचे आमचे तरुण सहकारी किरण लाड, बऱ्याच दिवसांनी ज्यांचं दर्शन झालं ते पैलवान विलास रक्ते, शहाताई पाटील, शहाजी पाटील, विजय बापू पाटील, आमच्या राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष दीपा पाटील, अनिल पाटील, दीपक कोठावळे, BN पाटील, आमच्या राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सुष्मिताताई जाधव, तालुक्याच्या अध्यक्षा सुनीताताई देशमाने, ज्योत्स्नाताई पाटील, आमचे शिवाजीराव वाटेगावकर, मसुजीवाडी, जुनेखेड, कामेरी, इटकरे, येनूर, कुर्लूक, ऐतोडी खुर्द, येडीनिपाणी, नवेखेड, वाळवा या भागातून इथे उपस्थित असणारे सर्व शेतकरी आणि बंधुभगिनी, वेळ 10 वाजेपर्यंतची असेल कारण आचारसंहिता चालू आहे. त्यामुळे मी या व्यासपीठावरून आधीच माझं मनोगत व्यक्त केले. आता सरकारने एक अधिसूचना प्रकाशित केलेली आहे. माझी सर्वांना पहिल्यांदा विनंती आहे की त्या अधिसूचनेला हरकती घेण्याची वेळ 30 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे पहिलं काम उद्या सकाळी काय करा, तर तुम्हाला जे ऑब्जेक्शन घ्यायचं असेल ते ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांचा आहे. ज्यांच्या जमिनी जात आहेत आणि ज्यांचा याला विरोध आहे त्या सर्वांनी या अधिसूचनेला हरकत घेण्याचा प्रस्ताव उद्यापासून तयार करायला लागा. आज तारीख 14 आहे, त्यामुळे 15 दिवसाचा कालखंड आहे. हे काम आपण करावं ही पहिली आपणा सर्वांना सूचना. बोलण्यासारखं अनेक आहे, पण राजू शेट्टींनी आणि सतेज पाटील आणि खास करून बीजी पाटलांनी जे भाषण केलं त्या तिन्ही भाषणांना माझा पाठिंबा पहिल्यांदा देतो. एवढा आता वेळ नाही. आणि राजू शेट्टींना गुन्हे अंगावर घेण्याची सवय आहे. आम्ही अजून त्यामुळं राजू शेट्टींनी अतिशय थोडक्यात तुम्हाला सगळे मुद्दे सांगितले. आमच्या सतेज पाटलांनी सांगितलं 15,000 पुरुषांना लिंग न पाहता त्यांना 2 वर्ष यांनी पोचलं. 80 लाख महिला म्हणे बोगस आहेत तर चौकशी करा.
त्यांना त्यात नोंदवलं, याची चौकशी करून त्यांना तपासून ज्यांनी जबाबदारी घेतली, ज्यांनी त्यांच्या शिफारसी केल्या, त्यांच्याकडून पैसे वसूल झाले पाहिजे. 34,000 कोटी रुपये किंवा काहीतरी अशी 28,000 कोटी काहीतरी रक्कम आहे. महिला बोगस आहे म्हणता. आमच्याकडे अशा अनेक महिला आहेत की ज्या अत्यंत गरीब आहेत आणि त्या 1500 रुपयाची वाट बघतात. त्यांची देखील नावं त्यातून केलेली आहेत. याचं काय करणार याच्याविषयी सरकारला माहिती नाही. अंगणवाडीच्या सेविकांचे, आशा वर्करची पगार वेळेवर दिले तरी आम्ही सरकारचं कौतुक करू. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रायोरिटी सेक्टरचे पैसे कमी झाले. 18,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम नळ पाणी पुरवठ्याची बिलं थकलेली आहेत. महाराष्ट्राच्या कॉन्ट्रॅक्ट घेऊन महाराष्ट्रात उत्साहाने ज्या तरुणांनी काम केलं त्या सुशिक्षित बेकार तरुणांना 5 लाख तरुणांचे जवळपास 80,000 कोटी रुपये आज थकीत आहे, सरकारने दिले. महाराष्ट्रात सरकारकडे पैसे नाहीत अशी एका बाजूला परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकार वेगवेगळे रस्ते करायच्या स्वप्नांचा लोकांच्या समोर एक स्वप्न देण्याचं काम सुरू केलं. सगळ्या भागातून रस्ता मिळणं हे राज्याच्या हिताचं नाही. मसुजीवाडीपासून आयकडे खुर्द पर्यंत सगळ्या रस्त्याच्या खाली जाणाऱ्या जमिनी या बागायत आहेत. सरकारने बागायत नाही केले. या लोकांच्या कष्टानं स्वतःच्या जमिनीवर कर्ज काढून लोकांनी कर्ज काढून योजना केल्या आणि आपल्या जमिनी बागायत केल्या. आता 8, 10, 15 वर्षापासून त्यांना त्याची फळं मिळायला लागली. स्वतःच्या हिमतीने कष्ट करून लोकांनी कर्ज फेडली आणि आता आमच्या पोराबाळांना जरा 4 पैसे जास्त उरायला लागले तर सरकार आता आमच्या जमिनी काढून घ्यायला लागल्या. यासाठी आपल्या सगळ्यांचा हा खरा म्हणजे लढा आहे आणि म्हणून हा लढा समर्थपणानं पुढे नेण्यासाठी तुम्हा सगळ्यांची एकी पाहिजे. बीजी पाटील एक निर्णय करा. पहिली मान्यता जो देईल ना त्याचं काय करायचं ह्याचा एकदा निर्णय करा. मी काय करायचं नेतृत्व करत नाही. आपण सगळे सामुदायिक आहे, सर्व पक्षी आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी बसून ठरवा पहिली सही करणाऱ्याचं काय करायचं, पहिले 10 सह्या करणाऱ्याचं काय करायचं, मान्यता देणार. आणि मला शेअर दुयाचा एक मुलगा भेटला. त्याने साहेब आम्हाला वाटतं रेडी रिग्नल प्रमाणे दर मिळणार. आम्हाला हे लक्षात आलं नाही बाजारभावाप्रमाणे मिळणार आहे. रेडी रिग्नल बाजारभावाप्रमाणे मिळणार आहे. बाजारभाव वेगळा असतो आपल्या देशात आणि रेडी रेकनर वेगळा असतो. गुंठ्याला रेडी रेकनर जर 70,000 रुपये असेल तर बाजारभावात गुंठ्याला 5 आणि 10 लाख रुपये असतात. तुम्हाला सरकार देणार ते 50-60 हजार रुपये गुंठ्याचा दर आणि त्यामुळं या राज्यातल्या जनतेला पैसे टाकले की जनता आपलं म्हणणं मान्य करते अशी राज्यकर्त्यांची मानसिकता आहे. तीच मानसिकता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत करायचं काम आता करत. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती, हा सर्वपक्षीय आंदोलन आहे. सरकारवर या भागातल्या जनतेचा रोष कमी होण्यासाठी सत्तारूढ पक्षात असणाऱ्या मान्यवरांनी देखील याची नोंद मुंबईला कळवण्याची व्यवस्था करावी. सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांनी ते जर वर कळवलं तर त्याची गांभीर्यानं काहीतरी नोंद घेण्यात येईल असा आमचा गैरसमज आहे. घेतले असते तर आतापर्यंत काहीतरी संदेश आला असता. पण आज सीबी पाटलांचं भाषण ऐकून मला पुन्हा एकदा प्रेरणा वाटते की काहीतरी जमेल. या भागातले आमदारही असते तर बरं झालं असतं. दिलं
दिलं. त्यांना काय वेळ नसेल कार्यक्रमाचा किंवा उद्या काहीतरी बैठक बोलवली असेल, काय असेल ते, पण सर्व ओळीनं सगळ्या आमदारांनी हे जे शेतकऱ्यांच्यावर अरिष्ट आहे ते दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण सत्तेत आहे, साहेबांना कसं वाटेल, साहेबांना आवडेल का, अशा गैरसमजात राहू नका. साहेब नागपूरला राहतील, तुमची आणि आमची सगळ्यांचीच भेट व्हायची. साहेबांना काय, साहेबांना मग माझा प्रश्न आहे की वर्ध्याच्या पलीकडे रामटेक नावाचं एक नागपूर जिल्ह्यात शक्ती देवस्थान आहे. नागपूर जिल्ह्यात जाणे रामटेक हे प्रसिद्ध, देशात प्रसिद्ध असणारं रामाचं केंद्र आहे. तिथं आम्हाला जाऊसं वाटतंय. जरा वर्ध्यापासून पलीकडे रामटेकला जाऊ दे रस्ता, रामटेक पासून भंडारा गोंदियाला जरा आणखी 2-4 देवस्थान आहेत आम्हाला माहिती आहे, तिकडे जाऊ दे रस्ता. आणि म्हणून याचा उद्देश काय रस्त्याचा हे जनतेला कळेना झाले. आता जो लाईन आहे की नाही, की पंढरपूर हे देशातल्या आणि दक्षिण भारतातल्या भाविकांचं केंद्र. आषाढी एकादशीला किती गर्दी जाते, सगळे मार्ग फुटलेले असतात. त्या पंढरपूर पासून आता लांब रस्ता दिलेला, 25 किलोमीटर लांब आहे रस्ता. अरे शक्तीपीठ जोडताय तर पंढरपूर का नाही जोडत? पंढरपूरला तुमचा रस्ता जात नाही. सगळ्यात मोठं शक्तीचं शक्तीपीठ पंढरपूर आहे, इथं रस्ता तुमचा जायला लागलाय. हा शक्तीपीठ आहे का शेतकऱ्यांचा शक्ती काढून घेण्याचा शक्तीहीन मार्ग आहे? हा एक महाराष्ट्रातल्या जनतेने विचार केला पाहिजे. रस्ते करायला आमचा विरोध नाही, विकासाच्या कोणत्याही मुद्द्याला आम्ही कधी आजपर्यंत विरोध केलेला नाही. पण रस्ता करण्याच्या पद्धती आणि रस्ता करत असताना ज्यांच्या शेतातून रस्ता जातो त्यांचा विरोध, या सगळ्या गोष्टी माणुसकीच्या भावनेनं राज्यकर्त्याने पाहायच्या असतात. एखाद्या भागात जात असताना ती योजना त्या भागाला विरोध असेल तर त्या भागातल्या जनतेशी चर्चा केली पाहिजे, सल्लामसलत केली पाहिजे, त्यांच्याची इतरूच केलं पाहिजे. जी गोष्ट मान्य नाही ती गोष्ट करण्याचा हट्ट सरकार का करतंय? यामुळं राजू शेट्टींनी घेतलेले सगळे मुद्द्यांचा शंका येण्यासारखा भाग सगळ्यांच्या मनात येतो. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, सरकारला विनंती, की ज्या भागात तुमच्या रस्त्याचं स्वागत असेल तिकडे रस्ता करा, आमचा विरोध नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे वर्ध्यापासून अगदी चंदगड आणि खाली पात्रा देवीपर्यंत जो रस्ता तुम्ही घ्यायला लागलाय, सगळ्या गावांचा, सगळ्या तालुक्यांचा, सगळ्या जिल्ह्यांचा तुम्हाला विरोध आहे. तरी देखील आपण हा रस्ता करू शकतो, हा आत्मविश्वास तुमच्यात कशामुळे निर्माण झाला? आमचे रोहित पवार तिकडे पंढरपूरला उपोषणाला बसले. त्यांची मागणी आहे की कुठली आत न घालता सरसकट माफी द्यावी. उद्धव ठाकरेंनी ज्या लोकांना माफी दिली त्या लोकांना मागचे 5 वर्ष एवढे वाईट गेले की त्यांचंही कर्ज थकलेलं जर असेल तर त्यांचा विचार का नाही करत? जो रेग्युलर कर्ज देऊन थकला, आता 5 वर्ष नेहमी बँक भरली, त्याला विशेष अनुदान का देणार नाही? आणि त्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्ही जे काही पैसे खर्च करणार त्यात रोहित पवारांनी मागणी केली तर 22,000 कोटी अजून वाढतील. तुमच्याकडे 1 लाख कोटीपेक्षा जास्त पैसे आहेत असं दिसतंय रस्ता करायला. एवढे जर पैसे तुमच्याकडे असतील आणि एवढा संपन्न महाराष्ट्र तुमच्या नेतृत्वाखाली झाला असेल तर आधी महाराष्ट्रातल्या थकलेल्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्या, महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या खाली काम करणाऱ्या, कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणाऱ्या, वेगळ्या सेक्टर
महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं सगळं आपल्याला असं दाखवताय, तर मग पाणी पुरवठ्याच्या योजना 25-26 हजार योजना थांबलेल्या आहेत, सरकारकडे पैसे नाहीत म्हणून. या सगळे प्रश्न सोडवा. हे प्रश्न सोडवल्यानंतर जर सगळं आलबेल वाटलं तर कदाचित अशा मोठ्या साहसाच्या मागे लागला. मी आज या निमित्तानं तुम्हाला विनंती करेन, वेळ अपुरा आहे, 10 वाजता आचारसंहितेची मर्यादा आहे, कारण निवडणूक चालू आहे विधान परिषदेची. आपल्या सर्वांना कामेरीत आल्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद देईन. रणजित पाटलांनी कोल्हापूरला आम्हा सगळ्यांना निमंत्रण दिलं की असा मेळावा घ्यायचा आहे, तुम्ही यायला पाहिजे. मला वाटलं मोर्चा कम मेळावा आहे, तर रणजित म्हटले की नाही, सभाच आहे. आणि या सभेला तुम्ही सगळे मान्यवर आलात आणि तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्यातून या वाळवे तालुक्यातला प्रत्येक माणूस हा पूर्ण ताकदीनं या शक्तीपीठला विरोध करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल असा विश्वास मी व्यक्त करतो. हे असंच चालू राहिलं तर कधीतरी पुढच्या काळात विधानसभेच्या अधिवेशनानंतर सांगलीला एकदा राजशेट्टी आपल्याला जाऊन मोर्चा काढावा लागेल, जसा कोल्हापूरला झाला तसा. पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की हे काम सरकार जाणीवपूर्वक करतंय. आता विधानसभेचं अधिवेशन आहे, त्यामुळे अधिवेशनात दंग होण्याचा संभव आहे, म्हणून अधिवेशनाच्या काळात ही पोचणी कदाचित थांबवण्याचा प्रयत्न होईल. आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की मी कोणतेही मुद्दे रिपीट करत नाही, पण आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने केला का कुणी केला माहित नाही, पण एक सर्वे सकाळमध्ये परवा आलाय, त्यात महाराष्ट्राचा औद्योगिक विकास होतोय का 55% लोकांनी उत्तर दिलं नाही. रोजगाराची निर्मिती, तरुणांच्या हाताला काम महाराष्ट्रात मिळतंय का 67% लोकांनी नाही म्हणून सांगितलं. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्नांवर तुम्ही समाधानी आहात का 63% लोक नाही म्हणतायत. मग मला सांगा की जर सगळंच कमी असेल आणि ह्या सगळ्या तुटवड्याच्या गोष्टी असतील तर आपण कशासाठी हा आग्रह करतोय. माझी माननीय CB पाटलांच्या मार्फत विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना आहे, दिवा पाटील तुम्हाला पण करू शकतो ना, तुम्ही कुठंच हे दोघांना सांगा की तुम्ही मुख्यमंत्र्यांना या सभेचा परामर्श मुद्दा सांगा. आणि विनंती, आमची विनंती आहे, उद्या मला असं चिठ्ठी आलेली आहे की आमदार सत्यजित देशमुख यांनी MSRDC मध्ये मीटिंग ठेवलेली आहे तुम्हा सगळ्यांची. तर हे काय कोणी असतील, शेवटी आपल्याला काय सगळे आपल्याला रस्ता नको आहे, त्यामुळे आपण सगळे मिळून तुम्ही कोण कोण असाल त्यांनी तिकडे जावा, आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त करा. पण त्याची माझी एक अट आहे, BG पाटलांना घेऊन जा. म्हणजे काय आहे, पण मी विरोधाचा भाग सोडतो. धनाजी गुरव आणि BG पाटील यांनी हे आंदोलन आणि हे वातावरण निर्माण केले. त्या दोघांनी कष्ट घेतले, गावोगावी गेले, जनजागृती केली. त्या दोघांचे कष्ट विशेष आहेत. आणि रुपाली जगतात दोघी जगतात नाही, पण सरकारला ताप देण्यासाठी दोघी काम करतायत. त्यांनाही मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचे धडा घेतो. रणजित पाटलांचं सगळ्यांचं आयोजन सगळ्या आयोजन